आणि ओव्हर टू तुषारजी शिंदे. खाम संघाला विनंती आहे, सुयोग आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे, एक रिप्रेझेंटेटिव्ह समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. धावीर तळवळी वर्सेस खाम. धावीर तळवली वर्सेस खाम हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे. धावीर चषक 2021च्या निमित्तानं मित्रांनो आपण एकत्र जमलोय. ज्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या दैदिप्यमान रेकॉर्ड्स रचले जातात, आवर्जून ही स्पर्धा पाहावी अशा प्रकारचे मनोरंजनकारी क्षण निर्माण होतात. संकेतजी देशमुख यांच्याकडून सागर भोबडसाठी आलेले 500 रुपये. सागर भोबड आपण यायचं आहे आणि आपला गौरव स्वीकारायचा आहे. अर्थात तुम्हाला नेहमी तुमच्या मागे राहतात ते अर्थात संकेतजी देशमुख यांच्या हस्तेच हे बक्षीस स्वीकारायचं आहे. सागर आपलं ते चौकांसाठी अप्रतिम असा जे षटकार खेळला त्यासाठी 500 रुपये आले, ते 500 रुपये घेऊन जायचं आहे. ड्रीम्स क्रिकेट जरा कॅमेरा इकडे पिटवायचा आहे. सागर भोबड आपण सुद्धा त्वरित यायचं आहे. पेंट्या देशमुख अर्थात प्रशांत देशमुख दीपक नायटेट मध्ये कार्यरत आहेत, मात्र क्रिकेट आणि अध्यक्षावर जबरदस्त प्रेम करतात आणि त्यांचा शब्द कधी खाली पडून देत नाही. आज मात्र नाईट असेल, सेकंड शिप असेल, या सगळ्या गोष्टी असतात, पण विचार करून मात्र या स्पर्धेला आणि आमच्यासाठी नक्कीच उभे राहतात. तर प्रशांत देशमुख उर्फ पिंट्या देशमुख यांच्या हस्ते बक्षीस दिला जाईल. सागर भोबड जर इथं असाल तर आपलं बक्षीस घेण्यासाठी नक्कीच यायचं आहे. नक्कीच सामना सुरू होईल. पंचांना सुद्धा विनंती करतोय की वेळ वाचवायचा आहे. या दरम्यान आपण पाहतोय मित्रांनो, धावीर मित्रमंडळ म्हणून ज्याचा सकाळपासून आपण उल्लेख करतोय, त्या मित्रमंडळ मधल्या सदस्यांचं कॉन्ट्रीब्युशन येथील फार महत्त्वाचं आहे. कारण काही जण, मी नेहमी म्हणतो की स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तन मन धन या स्वरूपामध्ये आपण एकत्र असणं फार आवश्यक असतं. आणि त्यातील आमचे सभासद मंडळी तुषार शिंदे, संकेत देशमुख, धनंजय पोकळे, बाळा महाबळे, राजू केरकर, योगेश गंबे, राजन पाटील, राजेश कांबळे. त्या दरम्यान आमचे सभासद अर्थात गणेश खरिवले यांचं आगमन झालंय. भास्ताई गावचे सरपंच आहेत, पण मात्र आमच्या मंडळाचे सभासद आहेत, त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बघा, मंडळामध्ये कोणी बँकर आहे, कोणी राजकीय कारकिर्दीमध्ये चांगल्या अशा पद्धतीच्या प्रमाणामध्ये काम करतोय, कोणी असं म्हणावं लागेल की उद्योजक स्वरूपामध्ये सुद्धा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे सर्व क्षेत्रातली मंडळी धावीर मित्रमंडळीच्या या स्टेजवरती आहेत. या मित्रमंडळीमध्ये राजेश कांबळे यांचं नाव घेतलं होतं मी, उद्देश पोंगडे असतील, सुमित वाडकर, लक्ष्मण मोरे, सुभाष इंगले, दिनेश पाशीलकर, किशोर मालुसुरे, गणेश पाटील, प्रमोद देशमुख, विशाल कदम, राकेश पडवळ, आत्ताच उपस्थित झालेले गणेश खरिवले, सुनील मेहतर, अविनाश मोरे, नितीन साळुंके, हेमंत सणस, तौसी पेरुणकर, मुजीब आलेकर, तज्जूबाई डबीर, त्याचप्रमाणे राजू शेठ कराड, आनंद मोरे, नरेश पाटील, सुहास कारभारी, योगेश पोकळे, नारायण मोरे, विनोद चोरगे, दत्ता महागावकर, नरेश सकपाळ, खेळूदास गीजे, अमित शेठ चिपळूणकर, जनार्दन मोरे, दिलावर हाफिज, रियाजबाई शेख, या सर्वांच्या वतीने मी आपणांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि पहिला चेंडू राजा या वेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. धावीर तळवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. 5 षटकांचा सामना आहे आणि अशा वेळेला 5 षटकाच्या सामन्यामध्ये पहिला पॉवर प्ले काय सांगणार? मी हा प्रश्न यासाठी मित्रांनो उपस्थित करतोय कारण सकाळी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर बॅटिंग करणारा संघच सामना जिंकला, दुसऱ्या वेळेला सुद्धा बॅटिंग करणाराच संघ सामना जिंकलाय. आणि उमेशजी साळुंके सांगतात की तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा सर हे चित्र तुम्ही बदलू शकता, कारण दोन्ही संघ तेवढेच फायटर आहेत. त्याच्यामुळे खाम संघ विरुद्ध धावीर तळवली याच्यामधले एक जे फायटिंग स्पिरिट म्हणतात ना, ते मित्रांनो मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे.
मी नेहमी म्हणत असतो की मैदानामध्ये ज्या वेळेला सामने आपण मैदानाच्या बाहेर ऐकतो त्यापेक्षा मैदानात ते तितके रंजक असतात. आज हवेचा जो प्रभाव आहे तो आपण म्हणजे गोलंदाजाला साथ देणार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि अशा वेळेला जेव्हा हवा साथ देते त्यावेळेला गोलंदाजाला आपले एक्सपेरिमेंट यशस्वी करायला पाहायला मिळतात. ज्यांनी खेळपट्टी बनवली त्यांचंही या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण या खेळपट्टीवरती मी सकाळच्या सत्रात सुद्धा म्हणालो होतो की चेंडू हातभर वळू शकता एवढं खेळपट्टीवरती स्कोप आहे. ज्या वेळेला या खेळपट्टीवरती कैलासवासी आपला मित्र सुधीर तांडेल खेळला आणि त्याने मैदानामध्ये दाखवून दिलं की चॅम्पियन कसा असतो. चॅम्पियन हा नकारात्मक नसतो, तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा असतो. तो पॉझिटिव्ह अर्थातच ध्येय समोर ठेवतो आणि तो त्या पद्धतीने खेळतो सुद्धा. फुलटॉस या वेळेला खेळलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत तो चेंडू झेलचा प्रयत्न करेल, 2 धावा या वेळेला बॅटच्या स्वरूपात आल्यात. फलंदाजाला काही क्षणासाठी वाटलं की हा नो बॉल असू शकतो, म्हणून तो त्या प्रकारे वेट करत होता की पंचांकडून काही सिग्नल येतोय का. पण त्याच वेळेला तो झेल सुद्धा उडाला होता. थोडासा डबल माइंडेड, पण त्या डबल माइंड सिच्युएशनमध्ये 2 धावा आल्या. गोलंदाजीसाठी जेव्हा राजा गोलंदाजी करतोय सुयोग देवकर आणि त्याचा साथी फलंदाज ओमकार. सुयोग देवकरला हा सीझन सर रिव्ह्यू मागितलाय. ओके, बीमरचा या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. रिव्ह्यू आहे आणि पाहायचं की तो पंच या ठिकाणी काय दर्शवतात. दोन धावफलकावरती झाल्यात, परंतु एक रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा या ठिकाणी वापर करतोय तो फलंदाज की त्याने दाद मागितले की हा कदाचित बीमरच्या स्वरूपामधला नो असेल आणि त्यासाठी तो वेट सुद्धा करत होता. आपण पाहिलं होतं. पाहायचं आहे की हा बीमर या वेळेला पंच तो आहे की नाही, अर्थात बीमर शब्दही वापरू नये मी असं म्हणेन. त्यामुळे तो वापरत नाहीये, कारण सुरुवातीला हा चेंडू बीमर आहे की नाही असं आपण म्हणूया. त्यामुळे या चेंडूवरती जो काही निर्णय येईल त्याची आपण वाट पाहतोय. धावफलकावरती उमेश मला कळवतात 2 धावा लागल्यात. आपण सुयोग देवकर बाबत बोलत होतो, कारण हा जो फलंदाज आहे खाम संघाचा, याच्याकडे टॅलेंट आहे, याच्याकडे मैदानामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती आहे आणि सेम टाइम सुयोग देवकर मोठे फटके खेळू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा सीझन चांगला चाललाय म्हणत असतो त्या सीझनमध्ये आपण बहती हे गंगा हात धो केलो असंही म्हणायचं असतं आणि त्याच्यामुळे या वेळेला मैदानात तशा प्रकारचा खेळ सुयोग आज दाखवणार का. दावीरचा प्लॅटफॉर्म फार मोठा आहे. या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला आयुष्यभरासाठी हे लक्षात राहील की तुम्ही काय आणि किती मोठी कामगिरी केलेली आहे. बीमरच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण आहोत. स्वतः पंच त्या ठिकाणी नयनजी गेलेले आहेत, ते त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु मित्रांनो, दहावीरच्या प्लॅटफॉर्मबाबत बोलत होतो, या स्पर्धेच्या प्लॅटफॉर्मबाबत. अर्थात की अशी मोठी स्पर्धा जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा आपण वेगळ्या नजरेने पाहत असतो की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण हाफ सेंचुरी केली किंवा एखादी हॅट्रिक आपण घेतली किंवा गोलंदाजच्या स्वरूपामध्ये आपण एखाद्या लास्ट ओव्हरला 4 किंवा 5 धावा दिल्या नाही, आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अलीकडच्या काळामध्ये जसं मगाशी मी वर्णन केलं, तुम्ही असोसिएशनमध्ये खेळता आणि त्यामुळे तुमच्या गावाच्या संघाला तुम्ही विजय मिळवून देता, फार महत्त्वाचं असतं. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये एक वेगळ्या प्रकारचं धोरण होतं, केवळ ओपनचे सामने बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करायचे. आता हा हळूहळू ट्रेंड चेंज होणार आहे. तुम्ही 2025 नंतर कदाचित ओपनचे सामने सुद्धा बघणार नाही. अशा प्रकारचे ग्रामीणचे क्रिकेट स्पर्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कदाचित केवळ शो मॅच स्वरूपात ती राहिलेलं असेल. या सगळ्या शक्यता आहेत. अर्थात मित्रांनो, या शक्यता वर्तवणं मला वाटतं काही वेगळ्या स्वरूपाचा भाव नसावा यासीन सर, कारण आपण ज्या ज्या प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा पाहिल्या त्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवातीचं क्रिकेट आपण पाहिलं 12 षटकांचं मी पाहिलेलं. त्याच्यानंतर त्याच्या आधी तुम्ही क्रिकेट खेळलेला आहात, क्रिकेट पाहिलेलं आहात, क्रिकेट बद्दलची जाण तुमची मोठी आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या अनुषंगाने क्रिकेट बदलत गेलं. इंटरनॅशनल पंचांचा निर्णय आला की हा नो बॉल आहे. नो बॉल असल्याचा निर्णय या ठिकाणी तिथून आम्हाला सिग्नल आला आणि अर्थात आयोजकांच्या वतीनं तो सिग्नल आला आणि इथून पंच जागेवरती गेल्यानंतर मला वाटतं कदाचित आपला डिसिजन देतील. येस, आणि पंचांकडून निर्णय येतोय, त्याला ग्वाही दिली जाते की हा नो बॉल आहे. बीमर स्वरूपातला फ्री हिट असणार आहे. पाहायचं आहे फ्री हिटचा कितपत लाभ उठवला जातोय. तो फलंदाज सुयोग देवकर. आयुष्यामध्ये फ्री हिट असती तर किती फायदा झाला असता. मी असा कधी कधी विचार करतो.
या वेळेला हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण राजासारखा चांगला गोलंदाज आहे, राजाकडे उंची आहे, राजाकडे टर्न आहे, आणि मला माहिती आहे राजा नंबर 1ची जर्सी यासाठी घालतो कारण तो नंबर 1 बॉलर आहे त्याच्या संघाचा. दहावीर तळोळी संघातर्फे गोलंदाजी करतोय, 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात, आणि राजासारखा गोलंदाज जो ज्याला माहिती आहे की एक शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, अशा वेळेला फिरवून मारणार सुयोग, आणि यस इट इज, इट्स अ वेलकम फॉर अ सुयोग देवकर. थँक्यू डीजे मास्टर. राजा गावडे गोलंदाजी करतोय. मला राजा म्हटल्यानंतर रोह्यामधले 2 राजा माहिती, एक आरे बुद्रुकचा राजा जो कंटिन्यू बिझी तुम्हाला बघायला मिळेल, आणि आता राजा गावडे. या वेळचा हा चेंडू परत एकदा फिरून मारणार असं फलंदाजांनी ठरवलं होतं, पण यासिन सर आपण बघतो ना की क्रिकेटमध्ये हे चॅलेंजेस घेणारे गोष्टी अलीकडे वाढलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी एखादा चौकार षटकार आला की बॉलरचा कॉन्फिडन्स लूज व्हायचा, अलीकडे बॉलर म्हणतो चल ठीक आहे पुढचा मारून दाखव. सो हा ॲप्रोच बदललेला आहे, आणि मला वाटतं हा ॲप्रोच बदलला. क्रिकेट बहुसंख्य वेळा खेळलं जाऊ लागलं, किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये तुमच्या फिटनेस लेवलमध्ये सुद्धा बदल झालेला आहे, कारण पूर्वीच्या काळी फिटनेस लेवल फार वेगळ्या प्रकारचा असायचा. आज जर डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन संघामध्ये खेळला त्यावेळेला तो कदाचित आजच्या ऑस्ट्रेलियन संघात नसता. परफॉर्मन्स मॅटर करतं अर्थात, हे मला मान्य आहे, परंतु त्याच वेळेला फिटनेससुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये याच दरम्यान एक सिंगल आली, अर्थात सिंगलनिशी धावसंख्या बदलले, धावसंख्या पोहोचली ती 8 पर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 8 धावा धावफलकावरती आल्यात. दहावीर तळवळी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला. मित्रांनो, क्षेत्ररक्षणाचा खांब संघ फलंदाजीला उतरलाय, 8 धावा धावफलकावरती. मला या ठिकाणी आमचे ड्रीम्स क्रिकेटचे सर्व कौस्तुभ इनपुट्स देत आहेत मला, की गतवर्षी हाच तळवळी संघ या स्पर्धेचा उपविजेता संघ होता, आणि त्याच्यामुळे आपण ज्या स्पर्धेची फायनल खेळलेलो आहोत त्या स्पर्धेमध्ये आपला परफॉर्मन्स काय असेल. हा वेळ दौडू नका मित्रांनो, वेळ दौडू नका, लक्षात घ्या वेळेचं महत्त्व. कालसुद्धा संदीपजी मोरे यांनी तुम्हाला पटवून दिलं होतं, मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, आपण सर्वजण जाणता. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपल्याला खेळायला कसा मिळेल त्याची नोंद घ्या, आणि त्याच्यामुळे अधिक मीटिंग्ज आणि या गोष्टी करू नका. मी एक नेहमी म्हणत असतो की आमचं ऑफिसरचं जे जीवन असतं ना, तुषारजी शिंदे, हे 3 गोष्टींवरती जात असतं. एक असतं मीटिंग, दुसरं असतं ईटिंग, आणि तिसरं असतं वेटिंग. याच्या पलीकडे आम्ही ऑफिसर लोक काही फरक आमच्या आयुष्यामध्ये काही वेगळं घडतं असं नाही, परंतु मी क्रिकेटच्या मैदानावरती मात्र नेहमी म्हणेन की इथे मीटिंग्ज नको फार. हां, ऑफकोर्स, कारण त्याच्यासाठीच तर आम्ही काम करत असतो. हां, कोणताही माणूस जो जन्माला येतो ना, तो या गोष्टीनेच फोकस करून आपलं आयुष्य घडवत असतो, कारण जर माणसाच्या आयुष्यामध्ये अर्थ नसेल तर त्याला अर्थ नाही. धावफलकावरती 8 धावा आलेल्या आहेत, 8 फॉर नो लॉस. आगरी बॉईज रोड विरुद्ध तळवली यांच्या दरम्यान गतवर्षीचा फायनलचा सामना झाला होता. आगरी बॉईज रोड संघ अंतिम फेरीचा सामना जिंकला होता, आणि तळवली संघ अर्थात रनरअप ठरला होता. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स सोबत आहे. पण पाहायचं आहे, नवीन वर्ष आहेत, मध्यंतरीचा काळ कोरोनाचा गेलेला आहे, आणि या कालखंडानंतर आता आपल्याला मैदानामध्ये बरंच काही विसरून त्या जुन्या आठवणींना पोचून थोडा कॉन्फिडन्स घेऊन मैदानात खेळायचा. मोठा फटका खेळतोय या वेळेला सुयोग, चेंडू जातोय वाईडेस्ट लॉंग सीमारेषेच्या बाहेर. वेलकम फॉर वन्स अगेन सुयोग देवकर. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर.
सुयोग देवकरच्या बॅटमधून जो आपल्याला फटके पाहायला मिळतात ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी मैदानामध्ये आहे, आता दुसऱ्या षटकामध्ये देवेश गोलंदाजीला आलाय. देवेश सावंतकडून जे आपल्याला टेम्परामेंट पाहायला मिळतंय, त्याच्या गोलंदाजीमधला पहिला चेंडू तो फुलटॉस देऊन बसलाय. पाहायचा सुयोग सारखा चांगला फलंदाज जो यावर्षी तुफान फॉर्ममध्ये आहे. डावखुरा फलंदाज हे एक वेगळ्या प्रकारच्या फटकेबाजीसाठी ओळखले जातात आणि ती घणाघाती फटकेबाजी सुरू आहे. 6 नंबर फर्स्ट बाय सुयोग देवकर. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. क्रिकेट म्हटलं की मी नेहमी म्हणत असतो सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर आणि आता आपण एक नाव जोडूया, सुयोग देवकर. या वेळेला हा चेंडू सीमारेषा बाहेर फटकावताना सुयोग देवकरच्या बॅटमधला फ्लो पाहतोय, त्याचा फोकस पाहतोय आणि मी सेम साईड आणखीन एक गोष्ट म्हणेन की त्याची आय साईड पाहतोय की तप्त ऊन आहे आणि अशा वेळेला सुद्धा चेंडूवरची नजर चाणक्य चतुर आहे. यावेळेला मात्र टांगवला गोलंदाजाने, फलंदाजाला पुढे इन्व्हाइट केलं. अशा प्रकारची गोलंदाजी नेहमीच भाव खाऊन जाते. बायच्या स्वरूपात धाव जरूर मिळाली. माझे गुणलेखक मित्र उमेश मला कळवत आहेत की दुसरं षटक सुरू आहे, जेव्हा धावफलकावरती 19 धावा आल्यात आणि आता सुयोग देवकरला साथ देणारा ओमकार पहिला चेंडू खेळणार आहे, तब्बल 9 चेंडूंची वाट बघितल्यानंतर. या ओमकारकडून सुद्धा मोठ्या फटक्यांची अपेक्षा खाम संघ नक्की करेल. कारण जेव्हा तुम्ही ओपन करता किंवा जेव्हा सुरुवात करता तेव्हा ती सुरुवात चांगली झाली पाहिजे अशी नेहमीच संघाच्या कर्णधाराची किंवा तुमच्या साथीदारांची अपेक्षा असते. तुम्हाला सपोर्ट करणारा सुद्धा वर्ग आहे. आज आपण पाहतोय ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवली जातात. तब्बल दिवसभरामध्ये 50-60 हजार लोक ही स्पर्धा पाहतात यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यामुळे त्या व्ह्युअर्सना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय, देवेशचा फलंदाजाला काही क्षणासाठी का होईना थोडासा विचार करायला भाग पाडणारा. गोलंदाजाने, मी सकाळच्या सत्रात जेव्हा म्हणालो की गोलंदाजाकडे फास्टर वन असावा का, गोलंदाजाकडे ॲक्युरेसीवरती किती भर असावा किंवा गोलंदाजाने लाईन आणि लेंथच्या सोबत आणखीन कोणत्या गोष्टी जोडाव्या, तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे गोलंदाजाने अनप्रेडिक्टेबल असणं आणि ते केवळ येतं व्हेरिएशनने, जे दाखवलंय. या वेळेला बॅकफूटवरती जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न, झेल सुटतोय पॉइंटला. राजा गावडेकडून अर्थात हा झेल सुटलाय, अपेक्षित नव्हतं, राजा तयार नव्हता. जीवनदान मिळालं या वेळेला ओमकारला. एकेरी धावानं ओमकार आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या 20 पर्यंत पोहोचले. दावीर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 20 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लागल्यात. तिसरा सामना चालू आहे. खाम संघ बॅटिंग करतोय. एका बाजूला धावीर तळवली जो स्पर्धेचा गतवर्षीचा उपविजेता संघ आहे, जो या वेळेला गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे अजूनही देवेश सावंतचा. देवेश सावंत ज्याच्याकडे टर्न आहे, थोडं का होईना कलात्मक व्हेरिएशन्स आहे, तो या वेळेला गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट आलाय, मात्र जोरकास फटका भिरकावून दिलाय. चेंडू जातोय वाडेश, मिड विकेट. 1 2 3 4 टेकन आणि फलंदाज बाद, सुयोग देवकर बाद. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपण रामायण आणि महाभारताचे प्रचंड मोठे फॉलोअर राहिलेलो आहोत आणि त्याच वेळेला या धर्मग्रंथामधून अनेकशा गोष्टी आपण शिकलोय. त्यातल्या महाभारताची एक शिकवण आहे की महाभारतामध्ये शिकवलं जातं की अपमान हा हारण्यासाठी नसतो, तो विसरण्यासाठी नसतो, वेळ आली की हिशोब चुकता करण्यासाठी असतो. आणि मला वाटतं धावीर तळवली संघाने ठरवलेलं असावं की गतवर्षी आपण उपविजेते ठरलोय, या वेळेला आपल्याला विजेतेपदाचा वाटचाल करायची आहे आणि अशा वेळेला जे काही घडतंय
त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन हे आता 100% असून जमणार नाही, तर ते 110% असलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आपण यातील पहिला विजय, दुसरा विजय अशा वाटा प्रत्येकाच्या निर्माण करत जाणार आहोत. आणि म्हणूनच आज धावीर तळवळी संघाला हा पहिला विकेट देताना देवेश सावंतचा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. मगाचपासून काही फटके येत होते त्याच्या गोलंदाजीवरती, किंवा पहिल्या षटकामध्ये राजाच्या गोलंदाजीवरती एक चौकार आला होता. पण जरी फटके खात असलो तरी म्हणतात ना की ते संघर्ष तुम्हाला करावा लागतो, स्ट्रगलच्या शिवाय काहीच नसतं आयुष्यामध्ये. आणि म्हणूनच तो स्ट्रगल करत यावेळेला देवेश सावंतला पहिली विकेट मिळाली. आणि आता नवीन गोलंदाज गोलंदाजीला येतोय तिसऱ्या षटकासाठी, अभिजित साळवी. अभिजित साळवी गोलंदाजीला येतोय आणि नवीन बॅट्समन अर्थातच रोहन सानप आणि ओमकार सानप ही जोडी आहे. सानप ब्रदर्स ऑन अ बॅटिंग एंड. आणि या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये एक अशी पार्टनरशिप करावी लागेल, कारण नेहमी म्हटलं जातं की टेनिस क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला किती महत्त्व द्यावं, कारण कमी चेंडूचे सामने असतात किंवा त्याच वेळेला फार कमी अपॉर्च्युनिटीज असतात, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतात. परंतु मी म्हणतो की 4 चेंडूमध्ये सुद्धा 15-20 धावा आल्या, ती सुद्धा एक पार्टनरशिपच आहे. कारण तुमचा नॉन स्ट्राईक एंडला कोण उभा आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स वाढत असतो आणि तो सुद्धा तुम्हाला प्रोत्साहित करत असतो. सो मोटिवेशन, इन्स्पिरेशन, दॅट आर द थिंग्स आर द ऑलवेज एक्सटर्नल, बट सेम टाइम युअर नॉन स्ट्रायकर एंड इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह फीडबॅकर टू यू. आणि तेच या वेळेला मैदानात करतोय तो रोहन सानपच्या बॅटमधून निघालेला मोठा फटका. थँक्यू व्हेरी मच जे मास्टर. दोन्ही भावांची जोडी मैदानामध्ये, म्हणजे एका बाजूला रोहन सानप आहे, दुसऱ्या बाजूला ओमकार सानप आहे, एका बाजूला कुणाल पांडे आहे, दुसऱ्या बाजूला हार्दिक पांडे असं म्हणा, एका बाजूला माईक हसी आहे, दुसऱ्या बाजूला डेव्हिड हसी आहे म्हणा, काही म्हणा, मॅक्युलम ब्रदर्स म्हणा, पठाण ब्रदर्स म्हणा. ब्रदर्स इथं आपण सानप ब्रदर्स म्हणू, कारण ते सानप ब्रदर्स हे त्यांचं मूळ नाव आहे. आणि त्याच सानप ब्रदर्सने धावांचा या वेळेला पाहायचं आहे, रतीब मैदानावरती ते उभा करतायत का. काही वेळेला मैदानामध्ये तुम्हाला सिच्युएशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळायला लागतं. क्रिकेटच्या मैदानावरती मी बऱ्याच वेळेला पाहिलं की काही अनुषंगाने जेव्हा मैदानामध्ये खेळणारे बरेच जण फलंदाज आहेत, तुम्ही सचिन तेंडुलकरला मैदानात पाहता, विराट कोहलीला मैदानात पाहता, AB डिव्हिलियर्सला पाहता, मॅक्सवेलला पाहता, हे सगळे फलंदाज जे काही आहेत ना, हे स्फोटक एका रात्रीत होत नाही मित्रांनो. तो व्ह्यू बदलावा लागतो, तो क्रिकेटमधलं तुमचं डिटर्मिनेशन आणि प्रिपरेशन या सुद्धा गोष्टी महत्त्व ठेवतात. अभिजित गोलंदाजीला आला, पहिल्या चेंडूवर षटकार जरूर काढला, परंतु ज्याला कमबॅक म्हणतात ते होणं फार आवश्यक असतं आणि गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये ते येणं फार आवश्यक आहे. आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल, धावीर तळवळी संघाचा हुकमी एका नात्याने गोलंदाजी करायची असेल तर अभिजित ती करून दाखवतोय मैदानामध्ये. याही वेळचा आपण चेंडू पाहतोय, खाली राहिला फलंदाज ओमकारला या वेळेला कळला नाही, चेंडू खाली राहतोय, बायच्या स्वरूपात धाव जरूर आली. उमेश मला कळवतोय धाव फलकावरती 28 धावा लागल्यात, 28 धावसंख्या धावफलकावरती आहे, जेव्हा एक महत्त्वाचा फलंदाज माघारी परतलेला आहे. अजूनही 2 षटकं आणि तब्बल 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, म्हणजे 14 चेंडू येणं बाकी आहेत. हे खाम संघाच्या वाट्याला येणार आहेत. पाहायचं आहे की खाम या वेळेला आपली कामगिरी नावाला साजेशी करतोय का. मोठा फटका या वेळेला जरूर खेळला गेलाय, मिड विकेटच्या सीमा रेषेवरती क्षेत्ररक्षक झेल टाकतोय. सहजगत्या आलेला हा हातातील झेल सुटतोय आणि जीवनदान मिळते ते रोहन सानपला. यासिन सर, मैदानामध्ये उन्हाचा प्रभाव वाढलाय, काही वेळेला तुम्हाला मैदानाच्या त्या वातावरणाशी जुळून सुद्धा घ्यावं लागतं. धावीर मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय, एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळतोय. काही वेळेला जसं वातावरणाचा प्रभाव असतो त्यावेळेला आणखीन एक एक्सटर्नल फॅक्टर असतो, जो नेहमी म्हणतो की प्रेशर असतं, की मोठ्या स्पर्धेत आपण खेळतोय, आपल्याकडून चूक व्हायला नको. मला आठवतोय मोहम्मद कैफ ज्या वेळेला 2003ला नॅटवर्स ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की मी ॲज अ फिल्डर म्हणून एकच विचार करतो की प्रत्येक चेंडू माझ्याकडे आला पाहिजे आणि प्रत्येक चेंडू मी अडवेन. या मानसिकतेने जेव्हा तुम्ही फिल्डिंग करताना तेव्हा तुमच्याकडून चुका होत नाही. मित्रांनो, हेच तर खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा भाग असतो. इथे क्षेत्ररक्षक असा विचार करतात आपल्याकडे की आपल्याकडे बॉल यायला नको.
यावेळचा हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अभिजितने पहिल्या चेंडूवर षटकार जरूर काढला, परंतु त्यानंतर काय बॉडी लँग्वेज आहे, त्याच्यानंतर काय ॲटिट्यूड आहे आणि सेम टाईम काय परफॉर्मन्स आहे, या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि म्हणूनच या षटकामध्ये तो फारसा महागडा ठरत नाही. केवळ 9 धावा खर्च करतोय. जेव्हा पहिल्या षटकात 8 आल्या, दुसऱ्या षटकात 12 आल्या, तिसऱ्या षटकात 9 धावा आल्यात, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एक महत्त्वाचा गडी तंबूत परतलाय आणि जीवनदान सुद्धा मिळालेलं आहे, ते रोहन सानपला, अर्थात ओमकारला सुद्धा जीवनदान लाभलंय. त्याच्यामुळे दोघांना जर जीवनदान लाभलं असेल तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 चेंडूंच्या खेळामध्ये वाट पाहायची, वाट लावायची, हे अर्थात येणारा वेळ ठरवेल. परंतु क्रिकेट फार इंटरेस्टिंग होते. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा आपण पाहिलं होतं दहावीर मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये, पहिल्या दिवशी शेणवई संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ होता श्लोक 11 न्हावे. आणि आज कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार? कारण आजचा जो लॉट्स आहे आपण पाहतोय तो एका बाजूला दहावीर असोसिएशनचा म्हणजेच दहावीर असोसिएशनचा लॉट्स आहे आणि दुसऱ्या बाजूला लॉट्स आहे तो कोलाड असोसिएशनचा. तर 4 संघ आहेत आणि त्याच्यामुळे या 8 संघांमधून कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये मजल मारणार? कारण हा थोडा तगडा लॉट सुद्धा आहे. अर्थात प्रत्येक संघ तेवढा ताकदवान असतो, मजबूत असतो, याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. पण सेम टाईमला या वेळेला मैदानामध्ये ही जी जोडी आहे, मग ओमकार सानप असेल किंवा रोहन सानप असेल, या जोडीने अद्यापपर्यंत खाम संघाच्या फलंदाजीला जो काही आकार द्यावा ना, त्याला सुरुवात तर केले, पण त्या पद्धतीचा शेवट होणार का? पुढे सरसावून यावेळेला ठोकलाय. चेंडू जातोय तो सरळ शॉर्ट फाईन लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाऊन हा झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षक हा तिसरा झेल सोडतोय. कॅचेस विन द मॅचेस यासीन सर म्हटलं जातं, परंतु दबाव म्हणावा लागेल हा याही वेळेला, कारण झेल सुटत आहेत. आप हमेशा कहते हैं कि गलती करो, गलतियां करो, लेकिन एक गलती बार बार मत करो. इथे या वेळेला अजून थोडंसं आपण म्हणू की आता चुकीला माफी नाही, असे अनेक डायलॉग्स आपण म्हणत जाऊ, पण या म्हणण्यापलीकडे संघ हळूहळू हळूहळू पराभवाच्या खाईत सुद्धा लोटला जातो. हे आजपर्यंतचं चित्र आहे मित्रांनो. आणि म्हणूनच या वेळेला मैदानामध्ये ते दुःख शल्य कुठेतरी बाजूला सारावं लागेल. जेव्हा गोलंदाज मेहनत घेऊन गोलंदाजी करतात, क्षेत्ररक्षकांनी तेवढी साथ देणं आवश्यक. मोठा फटका खेळलाय, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. रोहन सानप आउट. थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर. मी नेहमी म्हणतो की काही माणसे अशी असतात ना, जी जोखीम पत्करत नाही. माझ्या बँकिंग भाषेमध्ये म्हणायचं झालं तर काही माणसे फक्त सेव्हिंगला पैसे ठेवतात, जास्तीत जास्त FDला पैसे करतात. ते कधी शेअर मार्केटमध्ये जाणार नाही पैसे गुंतवायला, किंवा काय फार मोठ्या प्रमाणामध्ये रिस्क घेणार नाही, कारण त्यांना माहिती असतं रिस्क ही डेंजरस असू शकतं आणि म्हणून जोखीम पत्करत नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानात हेच म्हणायचं झालं तर हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट, आणि तेच मैदानामध्ये पाहायला मिळणार का? कारण रिस्क घेण्याचा प्रयत्न जरूर केला रोहनने, पण तो आता बाद होऊन परतलाय. ओमकार या वेळेला ओमकार सुद्धा बाद होतोय. लागोपाठ दुसरा फलंदाज बाद झालाय. थँक्यू DJ मास्टर. दोन भावांमध्ये मानसिक अंतर अलीकडच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत पाहायला मिळत असताना इथे मात्र यासीन सर आपण पाहतोय तू चल मैं आया, असंच या वेळेला सांगितलं फलंदाजाने सुद्धा. एका बाजूला फलंदाज आपण पाहिलं होतं, तो सुरुवातीला रोहन बाद झाला आणि त्यानंतर आता ओमकार सुद्धा बाद झालाय. तिसऱ्या चेंडूवर तिसरी विकेट घेण्याची संधी प्राप्त झाली गायकरला या वेळेला, जो गोलंदाजी करतोय मैदानामध्ये.
वैभव गायकर गोलंदाजी करतोय. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा होत्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा आहेत आणि आता चौथ्या षटकामध्ये 3 चेंडू झालेत. 31 धावा लागल्यात. खाम संघ मैदानामध्ये तिसरा फलंदाज गमावण्याच्या तयारीत आहेत. सलग तिसरा. तो गमावणार का? या वेळेला मोठा फटका खेळला जातोय. हॅट्रिक होणार का आजच्या दिवसातली? आणि हॅट्रिक होते. या सेडीज वैभव गायकर डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. गाणं आपण डॉनचं जरूर वाजवलं, पण या वेळेला मी म्हणेन की वैभव गायकरचा परफॉर्मन्स बघून आज रजनीकांत सुद्धा खुश झाला असता. कारण ज्या सिच्युएशनमध्ये विकेट जात नव्हत्या, क्षेत्ररक्षक झेल टिपत नव्हते, अशा वेळेला वैभव गायकर गोलंदाजीला येतोय काय? एका मागोमाग लागोपाठ 3 विकेट घेतोय काय? यश सेलिब्रेट करण्याची जी काही खऱ्या अर्थानं खासियत आहे ना, ती या खेळाडूंकडून शिकावी. कारण गोलंदाजीला आपण धावीर तळोई संघाला रिप्रेझेंट करतोय, जो संघ स्पर्धेतील मागील वर्षीचा उपविजेता आहे. अशा संघाला रिप्रेझेंट करत असताना आपल्या स्वतःचं कौशल्य काय, आपल्या स्वतःकडे असणारा कॉन्फिडन्स काय, आपल्या स्वतःकडे असणारा पॉझिटिव्ह अप्रोच काय त्याने मैदानामध्ये दाखवलाय. आणि धावफलकावरती आता आपण पाहतोय 32 धावा लागल्यात. आणि जेव्हा 4 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेले आहेत. प्रज्योत आणि भावेशी जोडी मैदानामध्ये आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. पाहायचं की या वेळेला आणखीन वैभव गायकर विकेटच्या शोधामध्ये असताना काय करून ठेवतोय. याही वेळचा चेंडू आपण पाहतोय. अगदी फलंदाजाला नामोहरण करणारा, निष्प्रभ करणारा चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा लागल्यात, जेव्हा 4 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत. यासिन सर, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे त्या अनप्रेडिक्टेबिलिटीवरती आपण नेहमीच वेगवेगळं वर्णन करत बसतो. जेव्हा पहिल्या षटकामध्ये खेळ सुरू झाला असं वाटत होतं की खाम संघ देवकरची बॅटिंग बघून बरं वाटलं की आज देवकरच्या बॅटला बॉल लागतोय. खाम संघाच्या पाठीराख्यांना सुद्धा वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुयोग देवकरची बॅटिंग चालायला लागले आणि तो आज त्याचा फॉर्म कंटिन्यू करणार. पण सुयोग देवकर बाद होतोय काय आणि एका मागोमाग एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे या ठिकाणी डाव कोसळायला सुरुवात होते काय? हे सगळं काही आहे ना, अनएक्सपेक्टेबल नक्की असेल ते खाम संघासाठी, पण एक्सपेक्टेबल आहे ते धावीर तळोई संघासाठी. आणि म्हणूनच मी म्हणत असतो मित्रांनो की क्रिकेटमध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आणि तीच गोष्ट आज मैदानामध्ये चालून आले. जेव्हा 5व्या षटकात गोलंदाजीला परत एकदा येतोय अभिजित. त्याने पहिलं षटक टाकताना 9 धावा खर्च केल्या होत्या. विकेट त्याला मिळाली नव्हती, पण कर्णधार म्हणतो की अभिजित, वन्स अगेन तुलाच गोलंदाजी करायची आहे, तूच या मैदानामध्ये हिरो ठरू शकतोस. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू अभिजितचा या वेळेला ट्रॅव्हल होतोय तो कव्हर्समध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल, पोचेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा भावेश या वेळेला पूर्ण करतोय. भावेशला माहिती आहे लास्ट ओव्हर आहे, या मैदानामध्ये धावा येणं फार आवश्यक आहे. कारण जसं जसं दुपारचं सत्र पुढे जाणार आहे, इथे मैदानावरती धावांचा पाऊस पडू शकतो. परंतु तो पाऊस पडण्यासाठी आधी मैदानामध्ये त्या प्रकारचं वातावरण आपल्यालाच निर्माण करावं लागेल. जेव्हा चेंडू शिल्लक आहेत 5, 34 धावा झाल्यात. भावेश याही वेळेला पाहतोय आपण कव्हर्समध्येच खेळतोय. पुढे समोर इन्व्हाइट केलं, धावचीत होण्याची संधी या सेडेज आणि फलंदाज बाद.
भातसाईचे सरपंच सन्मान्य गणेश खरविले जे मंडळाचे सदस्य आहेत, सभासद आहेत, ते सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा देणार आहोत. तर त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजे सभासद या नात्याने ते उपस्थित आहेतच, पण सरपंच या नात्याने त्यांचं इथे सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो. वळतो मैदानाकडे, जिथे धावसंख्या झाले 35, 5 गडी बाद 35. अभिजित गोलंदाजी करतोय आणि नवीन फलंदाज अर्थातच अलंकार नॉन स्ट्राईक एंडला असणाऱ्या भावेश आहे स्ट्राईकला. नेहमी म्हणत असतो की शेवटच्या षटकामध्ये आपल्याकडे जेव्हा मुंबई किंवा पुण्यातील माणसं येतात फिरायला आणि मग आल्यानंतर जे मच्छीच्या ताटावरती तुटून पडतात ना, त्या पद्धतीने शेवटच्या षटकात बॅटिंग झाली पाहिजे. हा आणि या वेळेला भावेश ते ऐकतोय, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर. माधुरी दीक्षित धगधग गल आणि 41 धावा धावफलकावरती. या 41 धावांमध्ये आता मात्र धगधग वाढवली जाते ती गोलंदाजाच्या मनातली. भावेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस बनवतोय. प्रत्येक चेंडूला फुलटॉस बनवण्याची जी कला आहे ना भावेशशी शिकण्यासारखी. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर. सॅक्रिफायसेस काही वेळेला करावा, म्हणजे सॅक्रिफाईस काही वेळेला करावा लागतो आणि ते सॅक्रिफायसेस होतात या षटकात. यासिन सर, दुसरी विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि दोन्ही वेळेला नॉन स्ट्राईक एंडला. कारण कोणासाठी आपल्याला आठवत असेल की वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्या विकेटमध्ये सचिन तेंडुलकरला 2 वेळेला रनआउट व्हावं लागलं. म्हणजे सेहवाग होणार होता, पण झाला रनआउट सचिन तेंडुलकर. तर काही वेळेला सॅक्रिफायसेसमध्ये अशाही गमती समती असतात. यावेळेचा हा फिरून मारण्याचा प्रयत्न होणार एक धावेचा. एकेरी धावानं परत एकदा आपण पाहतोय स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय धावचीत स्वरूपात. तिसरा फलंदाज बाद. भावेशसाठी तिसरा फलंदाज बाद होतोय. एका बाजूला DJ मास्टर आमचं छान गाणं वाजून या ठिकाणी मनोरंजन करताना रसिक प्रेक्षकांचं, तुषारजी शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दहावीर मित्र मंडळाच्या या संपूर्ण सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी 43 धावा लागल्यात. शेवटचा चेंडू सुद्धा टांगवतोय. आपण पाहतोय अभिजित या वेळेला धाव देणार नाहीये आणि संपूर्णपणे फलंदाजाला एका जागेवरती खेळून ठेवणारी अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. वेल डन अभिजित असं म्हणावं लागेल. तिन्ही विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाल्या. 43 धावा धावफलकावरती लागल्या. अर्थात या 43 धावांमध्ये जिंकण्यासाठी जेव्हा 44 धावांचं लक्ष आहे, हे लक्ष पार करताना दहावीर तळोई संघाला आपली ओपनिंग कशी असेल किंवा कशा पद्धतीने पार्टनरशिप रंगत जातील हे नक्कीच ऐकायला मिळेल किंवा त्याच वेळेला पाहायला मिळेल. पण सेम टाइम आपण पाहिलं जिथे खाम संघ मैदानामध्ये फलंदाजीला उतरला होता, सुयोग देवकरने 18 धावांचा स्टार्ट दिला. रोहन सानपने चांगली बॅटिंग केली, एक षटकार ठोकला, 10 धावा केल्या. भावेशने शेवटला काही धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला, पण सेम टाइमला मात्र फार काही धावा आल्या नाही शेवटच्या षटकात. कारण पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 12, तिसऱ्या षटकात 9, चौथ्या षटकात केवळ 3 आणि 5व्या षटकात 11 धावा आल्या. पण या 11 धावा करताना 3 बॅट्समन रनआउट सुद्धा झाले. टॉससाठी आमंत्रण करतोय गुंजन 11 कोलाड आणि विरजोली संघाचा कर्णधार आणि गुंजन 11 कोलाड संघाच्या कर्णधारने टॉससाठी यायचं आहे. कारण नाणेफेकीचा कौल महत्वाचा आहे आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन यायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की येताना 11 खेळाडूंची यादी आपण घेऊन यायचं आहे.
नाणेफेकीचा कौल होतोय. यासिन सर 44 धावांची गरज आहे आणि या 44 धावा पार करताना मागच्या वर्षीचे आपण उपविजेते आहोत हे जरी ऐकायला छान वाटत असलं, आपण मिरवायला छान वाटत असलं, तरी मैदानावरती त्याचं एक प्रेशर सुद्धा असतं आणि त्याचमुळे गतवर्षीचा विजेता पुन्हा विजेताच होतो असं नाही, पण तो ऑस्ट्रेलियन अप्रोच किंवा ज्याला मी म्हणतो की एक चॅम्पियन ॲटिट्यूड, हा नेहमी चॅम्पियन ॲटिट्यूड कसा असावा याच्यासाठी मित्रांनो आपल्याला काही जणांना फॉलो नक्की करावं लागेल. आणि त्या चॅम्पियन ॲटिट्यूडमध्ये मला संकेतजी देशमुख या ठिकाणी एक थॉट सांगतायत आणि तो फार इम्पॉर्टंट आहे की आजपर्यंतचा या मैदानाचा इतिहास आहे, या स्पर्धेचा इतिहास आहे की जो संघ 9 वर्षात, मागच्या 8 वर्षात आणि यंदाचं हे 9वं वर्ष, 8 वर्षात जो संघ जिंकलेला आहे तो संघ परत कधी या स्पर्धेमध्ये जिंकलेला नाही आहे. त्याच्यामुळे हेही प्रेशर आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशाही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि आणखीन एक स्टॅट्स आहे जो आपल्याला आठवत असेल यासिन सर, की जी ग्रामीण टीम असते ती ग्रामीण टीम ओपनच्या टीमला सेमीफायनलला बाहेर काढते आणि हे आजपर्यंत आपण पाहिलेलं या मैदानावरचं एक वेगळं रहस्य असेल म्हणा, एक ट्रॅजेडी असेल म्हणा, काही म्हणू शकता तुम्ही, पण जे काही घडतं ते आपल्या डोळ्यासमोर असतं. तर हेच आपल्याला आज पाहायला मिळेल का? अर्थात तो कदाचित उद्याचा दिवस आहे, पण त्याच वेळेला आज जेव्हा तळोई संघ मैदानात खेळतोय त्यांना पहिल्या विजयाची नोंद करायची आहे, पण खाम संघ कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. कसं असेल पुढचं चित्र जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये 43 आले आहेत, 44 धावा ओलांडायच्या आहेत. हा 44 आकडा वीरेंद्र सेहवागसाठी फार यशस्वी ठरला, पण 44 आकडा असताना आकड्यांच्या खेळामध्ये आपण परत एकदा अडकू की त्यातून बाहेर पडू हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र आणि एक रायगड जिल्ह्यातील दर्जेदार समालोचकांपैकी एक आणि माझे स्नेही परम मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे. ओव्हर टू यासिन मर्चंट. धन्यवाद संदीप. तत्पूर्वी टॉस करण्यासाठी गुंजनवाडी कोलाड, गुंजन 11 कोलाड विपक्ष विरजोली दोन्ही संघांचे संघनायक. माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलाय. आपण काही क्षणात इथे याल अशी मी अपेक्षा करतोय. तर मित्रांनो सामना सुरू होणार आहे. तत्पूर्वी संदीपजी यांनी नक्कीच बऱ्याच गोष्टी इथे सांगितल्या, ज्यांची आठवण करून दिली आणि त्याला जोडून मी नक्कीच अजून काही गोष्टी सांगणार आहे. अर्थातच जे संकेत देशमुख यांनी सांगितलं त्याचीच मी आठवण करून देणार होतो की सलग आपण पाहतोय 8 वर्ष, अर्थात हे 9वं वर्ष, परंतु 8 वर्ष जसा रेकॉर्ड इथे आहे की या वर्षीचा फायनलिस्ट पुढल्या वर्षी नसतो असं हे प्रत्येक वर्षी आपण पाहत गेलोय आणि कोणताही फायनलिस्ट इथे मात्र एकदाच फायनल जिंकू शकलेला आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी वेगवेगळा आपल्याला इथे विनर भेटलेला आहे. आणि तसंच संदीप असं सेम टू सेम जुन्नर प्रीमियर लीगमध्ये सुद्धा घडलंय. सलग 8 वर्ष तिथे प्रत्येक वेळेस वेगवेगळा विजेता आहे, ज्याने एकदा जुन्नर प्रीमियर लीगला प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय. त्यानंतर तो कधीही प्रथम क्रमांकावरती आला नाही किंवा एक खेळाडू जो पहिल्या वर्षी तिथे अगदी झगमगाट आला किंवा फॉर्ममध्ये आला त्यानंतर पुन्हा तो फॉर्ममध्ये आला नाही. प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू, नवीन संघ आपल्याला पाहायला मिळाला. तशाच प्रकारचं काहीचं चित्र आपण पाहतोय धावीर मित्रमंडळातर्फे आयोजित धावीर चषकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हा योगायोग असावा किंवा ही अर्थातच आपल्या नशिबाची गोष्ट म्हणावी लागेल. तो चलिए दोस्तों, मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा इस शानदार मैदान पर जहां पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 44 रनों की ज़रूरत, अर्थात हर ओवर में 9 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही आसान सा लक्ष्य हमें नज़र आ रहा है. मगर क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता और कुछ भी मुश्किल भी नहीं होता. सलामी बल्लेबाज के रूप में सागर सावंत और उमेश सावंत धावीर तलवली की जानिब से बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है सागर सावंत
और गेंदबाजी की जिम्मेदारी सुयोग देवकर के ऊपर। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा और पहले पावर प्ले में 2 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर रहेंगे। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद, रक्षात्मक तरीके से खेला था, डिफेंसिव तरीके से बहुत ही अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छा निशाना, मगर अंपायर जी से अभी भी कोई इशारा नहीं है और इसीलिए हम कह सकते हैं ये नॉट आउट करार दिया गया है। बहुत ही तकदीर वाले रहे। तत्पूर्वी विझोली संघाचे कर्णधार मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय, सामना सुरू झालेला आहे। पहली गेंद बिंदी यहाँ पे सुयोग देवकर के इस ओवर में हमें देखने को मिली। फिर से एक बार बाएं हाथ से राउंड विकेट, इस मर्तबा उछाल कर खेला मगर लॉन्ग ऑफ के फील्डर को ढूंढ लिया, सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ। धन्यवाद डीजे मास्टर। पहले 2 गेंदों में फिर से एक बार गेंदबाजों का यहाँ पे बोलबाला नजर आता हुआ। 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद बल्लेबाजों को बिल्कुल छूट नहीं है। बल्लेबाजों को यहाँ पे परेशानी का सबब बनते हुए हर गेंदबाज ने यहाँ पे नबीदुली गेंदबाजी का प्रदर्शन किया है और इसका श्रेय देखिए उमेश जी कुछ हद तक अंपायर को भी जाता है। जी हाँ, कमाल का लॉफ्टेड कवर ड्राइव देखने को मिला, डीप कवर खाली है, गेंद दंदनाती हुई गोली की रफ्तार से निकल गई, डीप कवर सीमा रेखा की बाहर, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, इस चौके की सहायता से उमेश ने अपना खाता खोला और अपनी टीम का भी खाता खोला। फिर से एक बार उसी तरह के शॉट को दोहराया, इसमें दबा फुल टॉस गेंद थी, कवर के ऊपर से खेल दिया, डीप कवर खाली था। फिर से एक बार यहां पे 4 रनों का इजाफा और इस चौके की, धन्यवाद डीजे, इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 8 रन। बिना 1 विकेट के नुकसान पर सागर सावंत के रूप में पहला बल्लेबाज आउट हो चुका है। जी हां, इसमें तबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास था, हालांकि सीधे बल्ले से यहां पे रन आ रहे हैं मगर फिर भी कुछ हटके और कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज। ये सोच तो अच्छी थी मगर ये रिस्क भी क्या लेना उचित था, ये भी सवाल निशान है यहाँ पे, क्योंकि 44 रनों की जरूरत है। अगर सीधे बल्ले से रन आ रहे हैं तो रिस्क क्यों यहाँ पे ले, जरूर ये सोचना होगा। बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होने की कोशिश यहाँ पे जरूर है। जी हाँ, फिर से एक बार देखिए कितना खूबसूरत उनका सर जहां पे खेलना था उसी जगह पर था। फिर से एक बार गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। डीजे उमेश सावंत हालांकि अपने बल्लेबाजी के रूप में ये बताते हुए कि हम आज भी अपने हुनर में दम रखते हैं, हम आज भी अपने हुनर में दम रखते हैं, लोगों के होश उड़ जाते हैं जब हम मैदान में कदम रखते हैं। जब से मैदान में कदम रखा है तब से यहाँ पे होश उड़ाने वाली बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज उमेश सावंत ने मात्र 4 गेंदों का सामना किया, 3 चौके अब तक लगा चुके हैं और वो भी अपना एक क्लास बताते हुए कॉपी बुक स्टाइल से उन्होंने स्ट्रोक खेले हैं और
प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक खेलकर 12 रन वसूल किए हैं। कमाल की बल्लेबाजी हो रही है और इसीलिए मैंने कहा क्या यहाँ पे रिस्क उठाना सही होगा। शायद मेरी बातें उन तक पहुंची है और फिर से एक बार अपने सही अंदाज के साथ प्योर क्रिकेटिंग यहाँ पे स्ट्रोक दिखाते हुए देखते देखते यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है। 12 रन पहले ओवर में स्कोरबोर्ड पर मुझे नजर आते हुए, जबकि 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज रोहन सानप अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। एक लंबा रनअप लेकर गेंदबाजी करने के लिए ये खिलाड़ी जाने जाते हैं। इनको जब भी मैं देखता हूं तो पैट्रिक पैटरसन वेस्ट इंडीज के एक महान गेंदबाज, उनकी याद यहाँ पे आती हुई, क्योंकि इसी तरह से वो लंबा रनअप लेते थे। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार रोहन, जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद। सिर्फ यहाँ पे लंबा रनअप नहीं है उनका, तो उनकी एक्शन भी बहुत ही बढ़िया है। उसी के साथ तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद और तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों में जा रही है। पहली गेंद यहाँ पे बिंदी और बिंदी गेंदे के साथ यहाँ पे शुरुआत होती हुई रोहन की। जी हाँ, पटकी हुई गेंद थी, उसे अपने टो पर जाकर कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे। पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास था अमूमन, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया। गेंद गई थी थर्ड मैन की दिशा में, मगर जब तक वहां पे गेंद फील्ड हो तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 13 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही शांति के साथ यहाँ पे क्रिकेट का खेल यहाँ पे होता हुआ। इसी बीच विशाल जी कदम, इनका भी यहाँ पे इस्तकबाल में करना चाहूँगा, क्योंकि इस धावीर मित्र मंडल के वो भी एक मुख्य सदस्य है। बहुत बहुत स्वागत आपका विशाल जी। रोहन सानप कुछ सोचते हुए बल्लेबाज को पढ़ते हुए फिर से एक बार दौड़ पड़े। राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी। इस मरतबा फुलरलैंड की डिलीवरी थी, हालांकि उसे ऑन द राइज खेलने की कोशिश थी, मगर टप्पा खाने के बाद मैंने जैसे कहा कि गोली की रफ्तार से गेंद निकल रही है। टप्पा खाने के बाद इतनी तेजी के साथ निकल रही है कि बल्लेबाजों को उसे भापना, उसे पढ़ना बहुत ही मुश्किल साबित होता हुआ लग रहा है। और इसी वजह से बार बार चकमा खाते हुए, जिस तरह से मैं अक्सर कहता हूं कि आंखों में धूल झोंकना, आंखों के सामने गेंद दिख रही है मगर उससे खेल नहीं पा रहे हैं बल्लेबाज, यही एक सोचने का विषय, चिंता का विषय। इस बीच अपने बॉलिंग मार्ग पे कुछ तो गड़बड़ी या कुछ तो दिक्कत पेश आती हुई रोहन को, और इसी वजह से बॉलिंग मार्ग पे फिर से एक बार धीरे धीरे लौटते हुए फील्डिंग की सजावट देखिए। बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, 30 गज के दायरे के अंदर एक हमें कवर दिखाई देता हुआ, और उसी के साथ एक मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात, मिड ऑन भी तैनात किया गया है। रोहन फिर से एक बार, जी हाँ, इस मरतबा लॉफ्टेड स्ट्रोक खेला 30 गज के दायरे के बाहर। सनत जयसूर्या को यहाँ पे याद करते हुए ये स्ट्रोक खेला है, क्योंकि सनत जयसूर्या इसी के लिए जाने जाते थे, बस 30 यार्ड सर्कल के ऊपर से खेलना है और चौके यहाँ पे वसूल करने हैं। मगर यहाँ पे आउटफील्ड थोड़ी सी स्लो होने के कारण बल्लेबाजों को यहाँ पे मात्र 2 रन लेने का मौका मिला। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 15 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए कुल मिला के 44 रनों की जरूरत थी 5 ओवर में। अब यहाँ पे 20 गेंदें बची है और 29 रनों की और जरूरत। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है। उमेश सावंत ने तो कमाल कर दिया है जब से आए हैं यहाँ पे। प्योर क्रिकेट और शानदार बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी का नमूना। मगर इस मरतबा आपने आपे को खोया और उछाल कर एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की और जाल में फंसे लॉन्ग ऑफ में उनके लिए ट्रैप लगाया था, और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे।
दूसरे ओवर की एक गेंद अभी भी शेष बची हुई है। 7 नंबर की जर्सी परिधान किए हुए बल्लेबाज स्ट्राइक एंड पर हमें नजर आ रहे हैं अमित जोगड़े, और उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाज देवेश सावंत मैदान में नमूदार हो चुके हैं। इन दो बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, हालांकि देखिए एक साधारण सी कदकाठी के बल्लेबाज जो कि नए बल्लेबाज के रूप में देवेश आए हैं, बहुत ही कम उम्र के हमें नजर आ रहे हैं, और कुछ एक्सीडेंट हुआ था, कुछ इंसिडेंट हुआ था, और इसी वजह से पैर में उनके रॉड भी है, लोहे का रॉड। और फिर भी देखिए क्रिकेट का शौक अब जुनून में किस तरह से तब्दील हो चुका है, ये हमारे सामने पेश होता हुआ। गेंदबाज रोहन फिर से एक बार, जी हाँ ओवर पिच गेंद थी, मगर कवर के ऊपर से उछाल कर खेला उसे, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, क्योंकि कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचेंगे 2 रन आसानी के साथ मुकम्मल करने का यहाँ पे मौका मिलता हुआ। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में धीरे धीरे वृद्धि होती हुई 17 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर के मुकाबले में रोहन का ये ओवर काफी नपातुला और बहुत ही बेहतरीन घटता हुआ, क्योंकि रोहन ने इस ओवर में मात्र 5 रन खर्च किए हैं। पहले ओवर में सुयोग देवकर ने 12 रन खर्च किए थे, तो यहाँ पे अपने साथी गेंदबाज को संभाल कर लिया है, बहुत ही अच्छा बैकअप किया है। मिला जुला साथ अगर यहाँ पे होगा, इकट्ठा अगर एकजुट यहाँ पे दिखाएंगे तो ज़रूर ये मैच जीता जा सकता है, क्योंकि गलती तो होगी, क्योंकि इंसान है, इंसान गलतियों का पुतला होता है। शायद पानी की ज़रूरत है मैदान पर, और हमारे उद्देश्य जी पोंगड़े देखिए फिर से एक बार वही पुण्य का काम करते हुए, बहुत ही अच्छा काम, पूरी विश्व में, पूरे दुनिया में जिसे अच्छा काम कहा जाता है वो है पानी पिलाना, खाना खिलाना। 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन 2 विकेट के नुकसान पर सागर सावंत ने हालांकि अपने टीम के लिए कोई भी योगदान नहीं दिया, 0 रन बनाकर आउट हो चुके हैं। मगर उमेश सावंत ने एक भरी हुई पारी खेली, जिसमें 3 चौकों की सहायता से 7 गेंदों का सामना करते हुए 14 रन उन्होंने अपने टीम के लिए जोड़े। उसके बाद अमित जोगड़े और देवेश सावंत यहाँ पे नजर आ रहे हैं। बचे हुए 18 गेंदों में 27 रनों की जरूरत, अर्थात 9 रनों की औसत से यहाँ पे रन बनाने हैं। मगर ये मैदान पर और इस पिच पर रन बनाना बहुत ही मुश्किल साबित हो रहा है। एक एक रन बहुत ही मुश्किल से यहाँ पे बल्लेबाजों को मिल रही है। उसके लिए जद्दोजहद, उसके लिए बहुत ही मेहनत और उसके लिए पसीना यहाँ पे बहाना पड़ रहा है। चौके और छक्कों की बात तो नदारत हुई, क्योंकि चौका और छक्का लगाना इस ओवर में बहुत ही, इस मैदान में बहुत ही मुश्किल हो रहा है। इतनी क्वालिटी की गेंदबाजी, इतनी शानदार गेंदबाजी, इतनी बेहतरीन गेंदबाजी हो रही है, और इसी का क्रेडिट मैं बार बार आपके सामने दोहरा रहा हूं कि अंपायर जी को इसका ज़रूर क्रेडिट जाता है, क्योंकि एक 8-10 साल पहले की बात है, बहुत ही खराब गेंदबाजी, अवैध एक्शन से गेंदबाजी होती थी यहाँ पे, मगर उन्हें अब यहाँ पे एक शिस्त जिसे कहा जाता है वो लगाई है अंपायर जी ने, और सभी अब गेंदबाज गेंदों को घुमाना जानते हैं। लेग कटर, ऑफ कटर, स्लोवर वन, ये सभी अस्त्र जो है गेंदबाजी की जो कला है, जो हुनर है, उससे अवगत और लबालब भरे हुए नजर आ रहे हैं। और इसीलिए बल्लेबाजों को बार बार पनिशमेंट का सबब देखिए इस मरतबा गुड लेंस पावर टप्पा खाने के बाद एक गेंद अचानक उछली। लेदर क्रिकेट मानो हम देख रहे हैं, ऐसा ही मुझे प्रतीत होता हुआ, ऐसा ही मुझे यहाँ पे नजर आ रहा है। और इसीलिए बल्लेबाज देखिए अपने आप को बचाने में लगे, रक्षात्मक तरीके से खेल रहे थे, कलाई का इस्तेमाल किया था, गेंद को वहीं पे रोकना चाहते थे, मगर फिर भी गेंद इतनी अंदर की तरफ आई, ऑफ कटर गेंद थी और बल्लेबाज के शरीर से टकराई। बहुत ही बढ़िया शुरुआत भावेश की बिंदी गेंद के साथ। इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, मगर उसे हुक करने की कोशिश कर रहे थे 45 नंबर की जर्सी परिधान किए हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाज देवेश, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद को भाप नहीं पाए थे। अभी भी बल्लेबाजी करने के लिए आए हैं, यहाँ पे सेट नहीं हुए हैं। नजरें जब तक आपकी जमेगी नहीं तब तक यहाँ पे बड़ा स्ट्रोक खेलना बहुत ही मुश्किल साबित हो सकता है। ये हमने सुबह से देखा है और हम सुबह से ये कह रहे हैं, मगर फिर भी यहाँ पे देवेश ने गलती की जोरदार प्रहार करने की, क्योंकि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, मगर वो ललचाने वाली गेंद थी और लालच बहुत ही बुरी बला है। लगातार 2 गेंदें बिंदी करने के बाद अब मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर धीरे धीरे बढ़ता हुआ 16 गेंदें 27 रन।
जी हाँ, इस मरतबा शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे देख लिया था और बहुत ही खूबसूरती के साथ खेला और उस गेंद के ऊपर लपक पड़े थे, अपने आप को झोंक दिया था, डाइव लगाया था। अंतरराष्ट्रीय क्रिकेट, अंतरराष्ट्रीय स्तर का ये क्रिकेट यहाँ पे हो रहा है, इतना जबरदस्त एफर्ट। त्या दरम्यान कालकाई देवीचे अध्यक्ष, आमचे धाडाचे सदस्य, या पडद्यासाठी ज्या अर्थात पावडा पिकावचे व्यापारी खेळदासगीजी यांचे आगमन होते, मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय। धन्यवाद तुषार जी। रनों की संख्या हो चुकी है 20 रन। मेरे पिताजी अक्सर मुझे कहा करते थे कि बेटे हुनर तो सबके पास होता है, मगर किसी का छुप जाता है तो किसी का छप जाता है। अब यहाँ पे हुनर किसका छुपेगा, किसका छपेगा। अगली गेंद, जी हाँ, इसमें दबा उछाल कर खेला कवर के ऊपर से, डीप कवर में फील्डर तैनात, मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए। फिर से एक बार यहाँ पे बल्लेबाजों को 2 रन लेने का मौका मिलता हुआ, एक रन 2 रन यहाँ पे ले जा रहे हैं, जो कि एक पॉजिटिव जरूर है अपनी टीम के लिए, मगर बड़े स्ट्रोक की भी दरकार है। बड़े स्ट्रोक यहाँ पे जब तक नहीं आते तब तक यहाँ पे ये मैच गेंदबाजों के पक्ष में होगा, ये भी मैं यहाँ पे अधोरेखित करना चाहता हूँ, क्योंकि अब जीतने के लिए मेरे गुणलेखक जी मुझे बताते हुए कि 14 गेंदें और 22 रनों की ज़रूरत है। जीत और हार का जो फासला है, देखिए 14 गेंदें और 22 रन, बीच में बहुत बड़ा फ़र्क यहाँ पे नज़र आ रहा है, और इसी वजह से कम बड़ा एक स्ट्रोक यहाँ पे खेलना ही होगा। हालांकि 14 गेंदें उनके पास है, उन 14 गेंदों में एक ही बड़ा स्ट्रोक अगर खेलते हैं और सिंगल और डबल रन यहाँ पे कंटिन्यूस निकालते हैं तो ज़रूर ये मैच जीता जा सकता है। गेंदबाजी बहुत ही बढ़िया हो रही है। भावेश ने अब तक 4 गेंदें फेंकी है, 4 गेंदों में 5 रन मात्र खर्च किए हैं। भावेश फिर से एक बार, जी हाँ, जोरदार प्रहार किया, इस मरतबा परफेक्ट मिडल हुई गेंद, मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन, लाजवाब किसे कहते हैं, इसे कहते हैं। देखिए कितना कमाल का थ्रो, सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और जहां पे 6 रन मिलने की संभावना उजागर हुई थी वहां पे मात्र 2 रन पर संतुष्ट होना पड़ा। हम देख सकते हैं हवा के खिलाफ वो स्ट्रोक था, हालांकि परफेक्ट मिडल हुआ था, मगर ऊंचाई ज्यादा होने की वजह से गेंद ट्रैवल नहीं कर पाई। और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन, 24 रन ऑन स्कोर बोर्ड। जी हाँ, इस मरतबा बैकफुट पर जाकर उसे ढीले हाथों से स्टीयर किया था, गैप में ढकेला था, मगर पॉइंट के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को अपने पाले में कर दिया, गैदर किया और बल्लेबाजों को एक ही रन पर संतुष्ट होने पर मजबूर कर दिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 25 रन। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 19 रनों की जरूरत। 12 गेंदे 19 रन, 19 रन 12 गेंदे। कमाल का ये टूर्नामेंट, लाजवाब ये प्रतियोगिता पर्व, ये सत्र जो है, ये पर्व जो है, ये 9वां पर्व है। 90वें साल में हमने पदार्पण किया है। लगातार धावीर चषक में 9 साल से यहाँ पे मुझे समालोचन करने का, कमेंट्री करने का मौका मिला है। मैं फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा इस मित्र मंडल का। कमाल का ये हर गांव में और हर शहर में इस टूर्नामेंट की चर्चा होती है, धून होती है कि ये टूर्नामेंट कब होगा और इस टूर्नामेंट की तारीख कितनी होगी। और आखिरकार हम देख सकते हैं ये टूर्नामेंट का 3रा दिन, कल आखिरी दिन होगा। इस टूर्नामेंट को जीतने के लिए हर एक टीम जद्दोजहद करती है, तैयारी करती है, अपने आप को परफॉर्म करने के लिए तैयार करती है, क्योंकि यहाँ पे एक बार जिस भी बल्लेबाज का नाम होता है वो बल्लेबाज हमेशा स्मरण में रहता है। अगली गेंद, जी हाँ, बैकफुट पर जाकर स्टीयर करने की कोशिश की थी रोहन, एक तेज तर्रार गेंद, और गेंदबाज ने गेंदबाज के पेस का फायदा उठाया और गेंद को खेल दिया फाइन लेग की दिशा में। गेंद दनदनाती हुई गोली की रफ्तार से निकल गई सीमा रेखा की बाहर 4 रनों के लिए।
धन्यवाद डीजे। इक्वेशन फिर से एक बार चेंज होता हुआ, जैसे बड़े स्ट्रोक की दरकार थी, एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आया। हौसले फिर से एक बार बुलंद होते हुए बल्लेबाजों की। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार करने की कोशिश की, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया। विकेट कीपर के हाथों में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर। धन्यवाद डीजे मास्टर। फिर से एक बार देखिए, बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव आता हुआ, मगर यहाँ पे प्रभाव में नहीं आना है। किसी भी तरह से प्रभाव में अगर आओगे तो अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा। अब यहाँ पे इनफैक्ट ये मौका है ये सोचने की ज़रूरत, अपने आप को साबित करना होगा और अपने आप को यहाँ पे अच्छे बल्लेबाज के रूप में अगर साबित कर पाओगे तो हीरो बनने का मौका। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ कि ना किसी के अभाव में जियो, ना किसी के प्रभाव में जियो, ना किसी के दबाव में जियो। ये अपनी ज़िंदगी है दोस्तों, अपने स्वभाव से जियो। अब यहाँ पे इस बल्लेबाज को अपने स्वभाव से खेलना होगा, बड़े स्ट्रोक तो लगाने होंगे, रिस्क तो उठाना होगा। मगर रोहन इस मरतबा देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था, मगर उतनी ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन शॉट फाइनल के शॉट थर्ड मैन की दिशा में, और इसी वजह से ऐसा लग रहा था इसके पहले कि 4 रन मिल सकते हैं, मगर मात्र 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 30 रन। अब जीतने के लिए बचे हुए 8 गेंदों में 14 रनों की जरूरत। 8 गेंदें 14 रन, यानी एक बड़ा स्ट्रोक, एक छक्का अगर आता है तो मैच फिर से एक बार पलटी खा सकता है, पलड़ा फिर से एक बार भारी हो सकता है बल्लेबाजी करने वाली टीम का। गेंदबाजों की क्या मैं सराहना करना चाहूँगा, क्योंकि गेंदबाजों ने तो पहले ही गेंद के साथ यहाँ पे प्रभावी मारा किया है, अनुशासित गेंदबाजी की है, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल किया है, और इसी वजह से बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे अड़चन में नजर आ रही है, मुश्किल में नजर आ रही है, क्योंकि उनकी नैया भंवर में गोते खा रही है, भंवर में फंस रही है। उसे साहिल पर लगाने के लिए एक अच्छे मल्ला की जरूरत है। जी हाँ, जोरदार प्रहार, मगर जैसे हमने पहले गेंद से देखा कि गोल्डन स्पॉट पर उसके आसपास टप्पा खाने के बाद गेंद गोली की रफ्तार से निकल रही है, कभी अंदर की तरफ कट हो रही है, कभी बाहर की तरफ कट हो रही है, कभी नीचे रह रही है, कभी उछल रही है, और इसी वजह से बल्लेबाज प्रेडिक्ट यानी अंदाजा लगाना बल्लेबाजों को मुश्किल यहाँ पे साबित होता हुआ। बाएं हाथ के बल्लेबाज वैभव गायकर 12 नंबर की जर्सी परिधान किए हुए, अर्थात ये नंबर जरूर हमें एक महान बल्लेबाज की याद दिलाता हुआ युवराज सिंह, और युवराज सिंह भी बाएं हाथ के बल्लेबाज थे जिनके ऊपर एक अनोखा विश्व रिकॉर्ड है। वो आज तक किसी भी बल्लेबाज ने ब्रेक नहीं किया, शायद ये ब्रेक भी नहीं होगा, क्योंकि 12 गेंदों में ऐसे मात्र एक विश्व के खिलाड़ी है जिन्होंने 12 गेंदों में 50 रन जोड़े थे, वो भी वर्ल्ड कप में 2007 में इंग्लैंड के खिलाफ। इस बीच 31 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए बचे हुए 7 गेंदों में 13 रनों की जरूरत। मैच को जीतने के लिए समान मौके दोनों भी टीम को है, मगर यहाँ पे हवा में खेलने की गलती जरूर की, मगर तकदीर वाले रहेंगे, क्योंकि नो मैंस लैंड में गेंद टप्पा खाई, और इसी वजह से बल्लेबाजों ने 2 रन तो आसानी के साथ मुकम्मल कर लिए, और यहाँ पे थ्रो की कोई जरूरत नहीं थी, 3 रन भी मुकम्मल कर लिए।
और चौथा रन लेने की कोशिश कर रहे थे। लालच बहुत ही बुरी बला है और अपने लालच में फंसते हुए अपना कीमती विकेट यहाँ पे खोना पड़ा वैभव को। धन्यवाद डीजे मास्टर। 6 गेंदें बची है, 10 रनों की ज़रूरत। हालांकि देखिए कितना आसान सा ये लक्ष्य, अगर यही मैच दूसरे किसी भी मैदान पर होता तो ये रन आसानी के साथ बन सकते थे, मगर अब हम कह सकते हैं कि ये मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में है, क्योंकि एक एक रन निकालना इस मैदान में बहुत ही मुश्किल हो रहा है, क्योंकि इतनी ज़बरदस्त विकेट पहली मर्तबा मैंने यहाँ पे देखी है। टेनिस क्रिकेट में इतनी अच्छी विकेट कहीं भी गेंदबाजों को सहायता करने वाली कहीं पे भी हमें देखने को नहीं मिलती। हर वक्त बल्लेबाजों के बारे में सोचा जाता है, क्योंकि जो लॉ है क्रिकेट के, वो लॉ भी देखिए बल्लेबाजों के पक्ष में ही आपको दिखाई देंगे। जब भी कभी डाउटफुल होता है तो तब भी वो डिसीजन बल्लेबाजों के फेवर में चला जाता है। हर एक यहाँ पे जो लॉ है वो बल्लेबाजों को फ़ायदा पहुंचाने वाला है, क्योंकि लोग बड़े स्ट्रोक देखना चाहते हैं, बड़ा स्कोर देखना चाहते हैं। और इसीलिए देखिए क्रिकेट में कितना बदलाव हो चुका है। 10 साल पहले 250 रन वनडे के मैच में बहुत ही अच्छा माना जाता था, बहुत ही सेफ माना जाता था, एक सम्मान पूर्वक स्कोर कहा जाता था, मगर अब 264 रन एक अकेले बल्लेबाज ने अपने नाम करने का रेकॉर्ड किया है। आणि सन्माननीय बाळा महाबळे यांना विनंती आहे की आपण तुषार शिंदे यांच्याशी संपर्क साधावा। क्रिकेट बहुत ही मुश्किल खेल है, हमें बहुत ही आसान सा नज़र आता है। एक गेंद है, एक बल्ला है, बस उसे मारना है, मगर दोस्तों ये कलात्मक और बहुत ही कुशलता से खेला जाने वाला खेल है। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, उस गेंद का पीछा किया था और उसे खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर से, मगर गेंद और बल्ले का फिर से एक बार कोई ताल्लुक नहीं है। फिर से एक बार बिंदी गेंद आणि याच दरम्यान सन्माननीय प्रमोदजी देशमुख यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यावं। सन्माननीय प्रमोदजी देशमुख। जी हाँ, बहुत ही अच्छा स्ट्रोक बिहाइंड द विकेट, फाइन लेके ऊपर से गेंद, 1 बाउंस, लाजवाब स्ट्रोक 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। हालांकि कहीं और खेलना चाहते थे, मगर तकदीर का साथ यहाँ पे मिला। इसीलिए दोस्तों कहा जाता है कि ये देने वाले ने कभी कमी नहीं की, देने वाले ने कभी कमी नहीं की, किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 38 रन, 38 रन ऑन स्कोर बोर्ड। जीतने के लिए देखिए अब मात्र 4 गेंदें और 6 रनों की जरूरत। यहाँ पे सिंगल और डबल रन बनाकर भी अब मैच जीता जा सकता है। क्या करेंगे, क्या सोच रहे होंगे बल्लेबाज, क्या सोच रहे होंगे गेंदबाज, यही होता है और यही सिचुएशन हर एक खिलाड़ी को मजबूत बना देती है अपने ज़िंदगी में। ज़िंदगी में भी ऐसे सिचुएशन आते हैं तब जाके हम डबल माइंड होते हैं। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद हो सकती है, क्योंकि उसे हुक करने की कोशिश थी बल्लेबाज की, मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं है। विकेट कीपर के दस्तारों में तेज तर्रार गेंद हवा के साथ बहुत ही बढ़िया गेंद साबित होती हुई बिंदी गेंद। अब 3 गेंदें बची हैं और 6 रनों की जरूरत। जिसके साये में सारी दुनिया है उसका साया तो नजर नहीं आता, यूं तो झोलियां सबकी भर रही है मगर देने वाला नजर नहीं आता। अगली गेंद, 3 गेंदें 6 रन। ओहो, बहुत ही बढ़िया। ये देखिए, ये कलात्मकता है, ये होशियारी है, ये चाणक्य नीति।
बहुत ही जबरदस्त प्रेजेंस ऑफ माइंड इसी को कहूंगा मैं। और वक्त रहते हुए ये चौका आया है, बहुत ही कीमती सोने के भाव में तोला जाने वाला 4 रन। धन्यवाद डीजे। आणि गोलंदाज किंवा फलंदाज जेवढी मेहनत करत नाहीयेत त्याच्यापेक्षा मदत अक्षरशः आपण पाहतोय इथे आमच्या सदस्यांकडून केली जात आहे। सन्माननीय मंगेशजी पोंगडे, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत धनंजय पोकळे आपण पाहतोय संपूर्ण मैदानावरती इथे धावतायत। त्याचप्रमाणे उद्देश पोंगडे कंटिन्यूस इथे धावत आहेत, चालत आहेत, आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, तयार आहेत। 42 धावा झालेल्या आहेत, 2 चेंडू आणि 2 धावांची गरज। ये चौका लगाने वाले बल्लेबाज थे देवेश सावंत ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। मैंने जैसे ही कहा था कि बहुत ही साधारण से कदकाठी के वाले ये बल्लेबाज नज़र आ रहे हैं। उनके पैर में रॉड भी है, मगर उनका जज्बा देखिए, उनकी जुनून देखिए और उनका शौक देखिए। पूरी तरीके से इमोशंस से इस मैच पर लगे हैं और उनके ऊपर जो भरोसा उनके टीम ने जताया था उस भरोसे के ऊपर खरे उतरते हैं। हालांकि अभी भी काम मुकम्मल नहीं हुआ है, अभी भी काम बाकी है, क्योंकि 2 गेंदों में 2 रनों की ज़रूरत है। ये 2 रन जब तक नहीं आते तब तक यहाँ पे कहना बहुत ही मुश्किल होगा कि कौन सी टीम जीतेगी, क्योंकि एक गेंद अगर यहाँ पे बिंदी होती है या विकेट आता है तो फिर से एक बार बल्लेबाजी करने वाली टीम अड़चन में आ सकती है। पहले बल्लेबाजी करने वाली टीम ने 7 विकेट खोए थे और अब बल्लेबाजी करने वाली टीम ने मात्र 4 विकेट खोए हैं। 2 गेंदों में 2 रनों की जरूरत। गेंदबाजों के लिए मैं जरूर कहूंगा कि त्याच दरम्यान सन्माननीय तौसिफजी येरुणकर आणि तज्जू डबीर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। और इस बीच देखिए जो नहीं होना चाहिए था वो हुआ है और जो नहीं होना चाहिए वो हुआ, तो क्या होगा। और अंतिम गेंद के ऊपर अब मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर पलड़ा भारी हो चुका है गेंदबाजों का। डीजे धन्यवाद डीजे। पहा, मी अगदी सोप्या शब्दात सांगतोय, 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघानं फक्त 5 विकेट आपल्या गमावलेल्या आहेत। त्याच कारणास्तव जर 1 चेंडू आणि 1 धाव जरी काढली गेली तरी ते विजयी होऊ शकतात। आणि सन्माननीय दिलावर हाफिज यांना विनंती आहे की सर आपण व्यासपीठाकडे यावं। तो दोस्तों, टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेते हैं अंधेरे में मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। अगर हमें जुगनू बनना है, अब अगर हमें हीरा बनना है, किसी के सर पर ताज की तरह सजना है, तो ऐसा ही चमकना होगा जैसे जुगनू चमकते हैं, सितारे चमकते हैं, हीरे चमकते हैं। और उसके लिए मेहनत और उसके लिए होशियारी और उसी लिए कला, कौशल्य, गुणवत्ता, हर चीज़ की यहाँ पे ज़रूरत होती है। और सबसे बड़ी ज़रूरत होगी अब यहाँ पे आत्मविश्वास की, कॉन्फिडेंस की। अगर आत्मविश्वास होगा और यहाँ पे होशियारी का साथ मिलेगा, मेहनत का साथ मिलेगा, तो एक गेंद में 2 रन आसानी के साथ बना सकते हैं। आणि याच दरम्यान सन्माननीय मुजीबभाई आलेकर यांना सुद्धा विनंती आहे, सर आपण व्यासपीठावरती यावं आणि आसनस्थ व्हावं। आमच्या मंडळाचे महत्त्वपूर्ण सदस्य ज्यांना ज्यांना मी पुकार देतोय त्या सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं, कारण आपल्याला बसण्याची येथे आसन व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे रियाजभाई शेख अर्थात सरदार आणि मुखिया, मी विनंती करतोय रियाजभाई यांना, आपण मुखिया तर आहातच, सरदार तर आहातच, आपली जागा इथे व्यासपीठावरती आहे। तो 1 गेंद और 2 रनों की जरूरत। कौन सा मैच हमें याद आ रहा है?
एक गेंद में 2 रन। 1987 का वेस्ट इंडीज बनाम पाकिस्तान वो मैच मुझे याद आ रहा है, जब पाकिस्तान को चाहिए एक गेंद में 2 रन और वेस्ट इंडीज के खिलाफ वो मैच था। उस वक्त पाकिस्तान ने 2 रन वहां पे बनाए थे। बहुत ही खूबसूरती के साथ अब्दुल कादिर ने उस गेंद को टैप करके गैप में खेल दिया था और 2 रन दौड़कर पूरे कर लिए थे, क्योंकि अब्दुल कादिर बल्लेबाजी के लिए एकदम वीक माने जाते थे, मगर उन्होंने बहुत ही चतुराई के साथ काम लिया था और बिहाइंड द विकेट खेला था। और उसी के साथ साथ संदीप जी, आपको याद होगा, एक गेंद और 4 रनों की जरूरत थी और हम मैच कर रहे थे डे नाइट, अर्थात इसी रोहा नगरी में 10 साल पहले की, और अमीन ने बिहाइंड द विकेट खेला था और एसपी सैंडी ने वो मैच जीता था। अगली गेंद, ओहो, यहाँ पे 1 रन जो चाहिए थी वो मुकम्मल हो चुकी है और इसी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे जीत चुकी है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।